मित्रांनो, तर आज आम्ही खेळतोय म्हणजे हॉरर स्टोरी मला काहीतरी गेम खेळतोय. तर हे माझे दोन बहीण आहेत, स्वरा आणि रेवा. ही स्वरा आणि रेवा. तर आता आम्ही हॉरर स्टोरीचं सांगणार. पहिले ही सांगेल की हे काय पण युट्यूब बघते. ही पक्की आहे ना, ही स्वरा दुसरी सांगणार. पहिली तर मी सांगणार. तुम्हाला सरळ दाखवतो कसं आम्ही खेळतो. पहिले किती दिवसांनी आम्ही खेळतोय. आरसी पण आहे, ह्याची पण आहे. तुम्ही आरसीबीला सपोर्ट करत असाल तर चॅनलला, आणि जर एमआयला सपोर्ट करत असाल तर लाईक करा, आणि जर दोन्हीला सपोर्ट करत असाल तर कॉमेंट करा. तर तुम्ही एमआयला सपोर्ट करा. तुम्ही एमआयला काय तुम्ही आरसीबीला सपोर्ट करा. चला आता आपण व्हिडिओ चालू करूया. तर आता मी कायमच शूट करतोय. तुला वाटतीसच असेल. तर पहिलं रेवा चालू करेल. मी रेवा आहे बघा, समजलं. रेवा चालू करेल, नंतर मी करणार, त्यानंतर स्वरा करेल. बघा ही स्वरा दिसत असेल तर मी. तर चला चालू करू. आम्ही दिसणार नाही का की स्वरा रेवा मी टॉर्च चालेल. तर मी तुम्हाला सांगणार एक पुण्याची स्टोरी. तर तुम्ही एक खूप दिवसातली स्टोरी आहे. जरा स्टार्ट करते. एक गाव असतं, त्याच्यामध्ये एक वडाचं मोठं झाड असतं. आणि तेव्हा एक रात्री एक मुलगा नवीन आला असतो. आणि त्या बाबा असतोय रात्री, आणि त्याला खूप चकवा लागलेला. आणि ना तो खूप भूताचा बाबा होता, आणि तो खूप मंत्र वाचायचा. आणि ना त्या मुलांना 5 वर्षाचा 6, 7 या मुलांना कॅच करायचा. आणि एक मुलगा जात होता रात्री कॅन्टीनला. त्याला खूप भूक लागली, नवीन आलेला ना. आणि एक वडाचं मोठं झाड होतं. तो बाबा आला. आणि ना तो बोलला की बाबा ही छत्री घे, तुझं काम येईल. आणि त्या छत्रीमध्ये त्या बाबाने एक मंत्र बनवून ठेवलेला. तो बोला की कशाला, मी का घेऊ छत्री. तर तो बोला की घे, नाहीतर तुला खूप हे होईल, धरेल. तर ना कोणतरी एक 2 बाई आहेत, त्या व्हाईट आणि साडीवाल्या, लाल साडीवाला. तर ना ते मुलगा बोला की का मी घेऊ. तर ना तो बाबा बोलला की कशाला, तू घे, नाहीतर तुझ्यासोबत खूप रागवट होईल आणि तुझ्यासोबत खूप घाण होईल. तर ना तो गेला कॅन्टीनवर इग्नोर करून. आणि तो इग्नोर करत होता, तेव्हाच त्याच्या पाठी कुणीतरी हात लावला. तो बोला की कोण आहे माझ्या पाठी. तर बाबाचे ना ऐकायचं होतं आम्हाला. तर तो बोलला की कशाला, मी काय ऐकू. तर राहू दे, मला काहीतरी गलतफहमी होत असेल. तर तो गेला कॅन्टीनवर आणि त्याने भेलपुरी खाल्ली. नंतर तो जात होता, त्याच्या परत पाठी हात लावला. असा घाबरला ना, त्याच्या डोळ्यातून खूप पाणी आलं, ते पण रक्ताचं पाणी आलं. आणि तो नंतर गेला. आणि त्याच्या पाठी एक मोठं झाड होतं. वडाचं झाड नव्हतं, एक मोठं असं झाड होतं. आणि ना तो मुलगा खूप घाबरट होता. आणि तो गेला ना, तर त्याच्या ना समोरने एक मोठ्या डोळ्यावाली, असे खुल्या डोळ्यावाली एक बाई होती. खूप घाबरली. आणि ना त्या मुलग्याने ना एवढा रडला की त्याचे डोळेच लाल झाले. आणि नंतर ना तो जात होता ना, तेव्हा ना त्याला असं वाटलं की कोणतरी माझ्या पाठी आहे. आणि तो असा बघितला, एक इथे असा मोठा साया होता. आणि एवढा घाबरला की तो लगेच धावायला लागला. धावता तो केला ती साल होती ना, तेव्हा असा पाय त्याचा सरकला आणि तो एवढा पडला. त्याला इथून रक्त आलं. त्याला वाटलं की मी बाबाचं ऐकायचं होतं. तर ना त्याच्या मुलगी आली समोर आणि बोलले की तुला काय करायचं आहे रे. तर तू आमच्या पप्पाचं गाणं ऐकलंस. तर तो बोला की मला काय ऐकायचं
होतं ते तर मला खूप स्टाफवाले ते स्टाफ करतात आम्ही भूत प्रेत करतात ते मला खूप भीती वाटली तर त्याने गळा असा दाबला तो असा घाबरला तो पहिला झाली माझी स्टोरी खूप हॉरर स्टोरी होती. तर आता देवाची स्टोरी झाली आहे तर आता स्वरा चालू करेल. माझी गोष्ट आहे बँगलोरमधली. बँगलोरमध्ये एक छोटासा बस स्टॉप होता छोट्याशा गावामध्ये. त्या गावाचं नाव होतं मनोहरपूर. तिथे एक बस स्टॉप होता. एक राम करून बाबा उभे होते तिथे, म्हातारे होते ते. त्यांना बस नाही भेटत होती. सो खूप वेळानंतर एक बस आली 460. ती बस ना त्यांच्या घरापासून खूप लांब उतरायची. त्यांना त्या बसमधून उतरल्यानंतर 15 मिनटं लागायची घरी पोचायला. आणि मग ते बोलले की आता ह्या बसमध्ये बसलो तर खूप लेट होणार घरी जायला. तरी पण ते बोलले बसतो, नाही तर ही बस गेली तर कोणतीच नाही भेटणार. ते बसले आणि पुढच्या स्टॉपवर एक रघु नावाचा मुलगा तिथे आला. आणि तो म्हणाला की त्याचं खोटं नाव होतं ॲक्च्युली रघु. तो असा ते इथे बाबा बसलेले त्यांच्या बाजूला रघु बसला. त्यांच्या बाबा विंडोच्या बाहेर बघत होते ना तेव्हा तो रघु येऊन बाबाच्या बाजूला बसला आणि म्हणाला माझं नाव रघु आहे. तुम्ही कसे तुम्ही काय करता. तो बोलला ते बाबा बोलले की मी बुक्स प्रिंट करतो. मग त्याला विचारलं रघुला की तू काय करतो. तो म्हणाला की मी लेखक आहे, मी स्टोरीज लिहितो पण माझ्या स्टोरीज कोण प्रिंट नाही करत कारण की मी नवीन लेखक आहे. तो बोलला तुझे आई बाबा कुठे आहेत. तर तो म्हणाला की माझे आई बाबा माझ्या भावाकडे गेलेत कारण की आता मला 100 रुपये भेटतात ना. सो आम्ही घर कसं चालवणार म्हणून ते आई बाबाकडे गेले. एवढं म्हणता त्या रघुचं घर आलं. तो रघु म्हणतो आणि खूप पाऊस पडत होता. तो रघु म्हणाला की तुम्हाला इथे जायला खूप वेळ लागेल म्हणून तुम्ही माझ्या घरी थांबा आजची रात्र. मग ते बाबा बोलले की माझ्या घरात फोन करतो आणि सांगतो मी इथे थांबणार आहे. पण फोन काही लागला नाही. मग ते बाबा रघुच्या घरात जाऊन बसले आणि म्हणाले की मला तुझी बुक्स दाखव, मी त्या प्रिंट करणार असे म्हणाले. आणि तो रघु म्हणाला मी तुमच्यासाठी पाणी आणतो. ते जेव्हा बुक्स वाचत होते तर त्यांच्या घराची लाईट गेली. रघुच्या डोळ्यात असं रक्त होतं. तो बाहेर आला असा एकदम भुतिया टाईप झॉम्बी टाईप होता. तो झॉम्बी टाईप बनून आला. तेव्हा त्याने बाबांना आवाज दिली, ओळखलं का मला, मी आयुष, ज्याच्या तुम्ही बुक्स कधीच प्रिंट नाही केल्या. मी किती दिवस तुमच्याकडे यायचो पण तुम्ही माझ्या बुक्सच प्रिंट नाही केल्या. आणि तो बोला की मी आता मी तुमच्याकडून बदला घेणार आणि तुम्हाला मारून टाकणार. हे ऐकताच ते बाबा खूप घाबरले आणि घराच्या बाहेर पळाले. पळता ते पडले. सकाळी जेव्हा त्यांना होश आला तेव्हा त्यांच्या समोर असे खूप सारे गाववाले होते. त्यांनी विचारलं की ह्या घरात कोण राहतं की नाही वगैरे सगळं विचारलं. तेव्हा ते बोलले ह्या घरात कोणीच नाही राहत आणि गाववाले कधीच या घरात येत नाही. चुकीने पण कोण येत नाही. त्यांनी जो येतो तो कधीच परत जातो, तो कधीच परत नाही येत. तुम्ही लकी आहेत की तुम्ही परत आलात. हे ऐकून ते घरी गेले. मग त्यांनी गाववाल्याकडून त्या आयुषच्या मम्मी पप्पांचा पत्ता शोधला आणि त्यांच्या घरी गेले. आणि त्यांनी बोललं की आणि ते बोलले की आयुष तर की त्याच्या बुक्स नाही घेतल्या म्हणून तुमच्याकडनं तो येता कार ॲक्सिडेंटमध्ये मेला. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी आयुषच्या घरात गेले. ते आयुषच्या बुक्स घेतल्या आणि त्या प्रिंट केल्या. तेव्हा आयुषच्या आत्माला वरती शांत भेटली. ह्यासोबत मी चालू करतोय माझ्या गावची स्टोरी. तर मी गावी गेलेलो आणि मला 2 दिवस झाले. तेव्हा मी माझ्या बाजूला जेवायला गेले. म्हणजे माझं घरचं जेवण आणि माझी आई आजी गेलेलं म्हणजे प्रतीककडे गेलो आणि बस जेवण झालं आणि मी तर राऊंड मारतो पण तिकडून म्हणजे आमच्या वरती घोळ म्हणजे जंगल होतं. तिकडे एक वरती गाव होतं. नंतर ते गाव होतं म्हणजे गाव नव्हतं, एकच घर होतं. तिकडे पाट बोलतात, पाट असं काहीतरी बोलत होते. तर ना मी असं राऊंड मारतो. मग तिकडून वरतून आवाज येतोय.
म्हणजे असं कोण रडतंय हा. त्यांच्या घरातले असे असं. म्हणजे भूतावर रडत होते. हो नंतर नंतर मी घरी आलो. नंतर मला आईने सांगितलं, मी एवढा घाबरलो. नंतर मला झोपत नाही होती. मग मी झोपलो. तिच्या रात्रभर गेली. नंतर मी गेलो माझ्या दुसऱ्या घरी, म्हणजे दुसऱ्या घरी ना दुसऱ्या वाडीत गेलो, म्हणजे वटार बोलतात, वटार. त्या वटारात गेलो आणि माझा मित्र होता एक तिकडे, वरद नावाचा होता. तर मी त्याला बोललो, असं सांगितलं मला आवाज आला असं. तो पण नंतर मी सांगितलं असं होतं मला. तो पण घाबरला. नंतर तसं गेलं. नंतर रात्री तसंच व्हायला लागलं. आवाज येत होता रडायचा, खालून आवाज येत होता. नंतर दुसऱ्या दिवशी तो आला माझ्या घरी आणि मला सांगतो, सर घाबरलो सर. नंतर तिकडून आवाज येत होता. तर मी गेलो त्याच्या घरी. मग तो पण तेच सांगतो, मला असं पैंजरांचा आवाज म्हणजे घुंगरूचा आवाज येत होता. घुंगरूचा असं रडायचा आणि आवाज येत होता. तर ते वरती झोपायचे. त्यांना एक ग्राउंड फ्लोर होता आणि एक वरती होतं, टेरेस बोलतात. टेरेस राहिलं होतं आणि कपडे सुकवायचे. आम्ही रोज तिकडे खेळायला जायचो. खेळायच्या नंतर आम्हाला तशीच भीती वाटायला, लय भीती वाटली. नंतर तसंच गेलो. आम्हाला तसंच रोज गेला. नंतर एक मुलगा होता कोणतरी, त्याला नंतर ना तोच असं म्हणजे ना दुसऱ्यांच्या घरी जाऊन असं वाकून बघायचा. आणि वाकून बघायचं. नंतर रोज असं काहीतरी. आम्ही आलो घरी गावी. आम्ही गावी गेलो. नंतर नवरात्रीची घरी मुंबईला तर मग आम्ही आलो. आम्हाला 1-2 महिन्याने आमच्या घरी लग्न होतं. म्हणजे आत्ता दिवशी झालं. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असाल. तर आयाजीला आम्ही विचारलं, असं अजून होतच होतं. तर आयाजी बोलली की नंतर नवरात्री होती. नवरात्रीच्या नंतर आमच्या घरी लग्न होतं. नवरात्रीला आमच्या घरी नवरात्रीला गावी गेली आयाजी. पण नवरात्रीला असं आवाज काय झालेला. नंतर नवरात्रीच्या ज्या दिवशी संपली नवरात्री, त्याच्या रात्रीपासून सेम तसंच व्हायला लागलं. आणि तशीच पण गावचे लोक एवढे घाबरत नाही, पण मुंबईच्या लोकांना घाबरतात. तर माझी स्टोरी इकडे संपते. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ, आमची ब्लॉग कसा वाटला? आम्ही दोघं सेम गावचे आहेत. ही फक्त वेगळी गावची आहे, पण ही चांगली. ही राजापूर, आम्ही देवगड. कशाच मित्रांनो, हे लोक मालवणचे, मी एकटी कोकणातली. मालवण कोकण एकच झालं. नाही, वेगळं आम्ही असतं. पण बाळा कोकणाचेच आहोत, समजराव. इकडे कन्व्हर्सेशन आम्ही चालू पण आहे. कोकणाचेच आहोत, असे नाही की कुठले नाही. तर तुम्ही कसं वाटलं ब्लॉग हे सांगा. आणि RCB आणि MI चं कमेंट्स करायला विसरू नका. हा. चला.